वांग ही अतिशय सामान्य भाजी असली तरी जगभरात सर्वत्र खाल्ली जाते। तसेच वांग्याची भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। बऱ्याच प्रकारे वांग्याची भाजी बनवली जाते। त्यातलाच हा एक प्रकार आहे मसाला वांग, ज्याच्यासाठी मी 4 वांगी स्वच्छ धुवून मध्ये कट करून घेतलेले आहेत। त्याच्यासाठी 4 ते 5 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 3 चमचे टाकलेला आहे। हळद पावडर, धणे जिरे पावडर आणि गरम मसाला एवढंच ॲड केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, जवळजवळ अर्धी वाटीला जास्त आहे। आणि हा सगळा मसाला मिक्स करून हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। या मसाल्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हा वांग्यामध्ये आपल्याला छानपैकी भरून घ्यायचा आहे। सर्व वांगे आपण असे मस्त दाबून भरून घ्यायचे आहेत मसाले। छान असा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। आता भाजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे। तेल शक्यतो जास्त टाकायचं आहे। 3-1 चमचे मी तेल इथं टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला भरलेली वांगी छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। त्याचा कलर चेंज होईपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा आहे। वांगी छान भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे राहिलेला आणि तो भाजून घ्यायचा आहे। मसाला आपला भाजून झालेला आहे, बघू शकता। त्याला तेल पण सुटलेलं आहे साईडला। छान असा मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे। अर्धा 1 लिटर मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि हा आपल्याला 20 ते 25 मिनिटं ही भाजी शिजवून द्यायची आहे। एकदम मंद गॅसवर शिजवायची आहे, मीडियम टू लो फ्लेमवर। आणि भाजीवरती असं झाकण ठेवायचं आहे। शक्यतो झाकण ठेवूनच भाजी शिजवून घ्यायची आहे। छान अशी भाजी आपली शिजून तयार आहे, बघू शकता। जेवढी सुंदर दिसते तेवढीच टेस्टी झालेली आहे। तर अशा पद्धतीने मसाला वांग्याची भाजी आपली तयार आहे। ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते, भातासोबतही छान लागते। नक्की करून पहा। धन्यवाद।